मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूप जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, फायनली एजंटच्या समोर कालिंदी जी आहे ती आपल्या लीलाला कशा प्रकारे त्रास देते, लीलाचा अमानुष असा छळ करत असते, हे सगळं एजंटच्या समोर येणार आहे. त्यामुळं एजे एक निर्णय घेणार आहेत. नक्की तो कसा असणार आहे? कालिंदीला आता जन्माची अद्दल घडवली पाहिजे, कारण तिच्या अंगात खूप मस्ती आहे, ती खूप त्रास देत असते आपल्या लीलाला, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे एजंटची चिडचिड होत असते, लीला का गेली आहे, लीलाने मला का सांगितलं नाही आहे, अशा गोष्टी त्यांना आठवत असतात, म्हणून त्यांची चिडचिड होत असते. तेव्हा आजी तिथे येतात आणि म्हणतात, अधिराम काय झालं आहे नक्की? पण अभिराम मात्र काहीच बोलत नाही. एजे शांतच राहतात. आजी म्हणतात, अरे मान्य कर ना, कसं तुझ्यामध्ये बदल झाला आहे. एजे पुन्हा चिडतात. एजे म्हणतात, बदल झाला आहे, काय लावलं तुम्ही हे सगळं? तेव्हा आजी म्हणतात, अरे तू असा नव्हतास, उलट मला माझा पूर्वीसारखा अभिराम मिळाला आहे, त्याचा मला आनंद होतो आहे. बरं मला सांग, ईश्वरूचं काय चुकलं होतं, तू त्याच्यावर का रागवलास? तेव्हा आजी म्हणतात की मला माहिती आहे लीला इथे नाही आहे ना, म्हणून त्रास होतो आहे तुला. पण अभिराम, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला वाटतंय ना लीलाकडे जावं तर जा ना मग, असं आजी स्पष्टपणे एजेंटना सांगत असतात. तर इकडे लीला पोचलेली असते. ती रेवूला विचारत असते. तेव्हा रेवती दुर्गाने येऊन जो तमाशा घातलेला आहे त्यांच्या घरी ते सगळं सांगू लागते. म्हणते की दुर्गा म्हणालेली असते की तुझी लायकी आहे का, माझ्या भावाबरोबर लग्न करायला निघालेली आहेस, माझ्या भावाच्या शेजारी उभं राहायची तुझी लायकी आहे का? कसं आहे हो ताई, मी यशला फोन करून सांगितले मी त्याच्याशी नाही लग्न करू शकत. कसं आहे, त्याची बहीण येऊन वारंवार इथं जर अपमान करत आहे आणि माझ्याबद्दल तुझी लायकी आहे का, तू अशी आहे का, तू तशी आहे का, हे जर बोलत असेल तर कसं होईल सांग बरं. लीला म्हणते, मला तरी वाटलंच होतं ही दुर्गा नक्कीच राडा घालणार आहे, पण बरं झालं, आता तिची कशी वाट लावायची ते मी बघते. तू नको काळजी करूस, पण तू यशला असं सांगायची काही गरज नव्हती गं. मला सांग, उठसूट कोणी पण येऊन तुला काही पण बोलेल आणि तू यशला असं बोलणार, यशला नकार देणार आहेस, हे सगळं बोललं जात असतं. आणि नेमकी कालिंदी तिथं टपकते. महामायासारखी कालिंदी तिथे येऊन हजर झालेली असते आणि ती हे जे काही बोलत असते, जे काही घडत असतं ते इतकं भयानक असतं. आणि मग कालिंदी तिथं आलेली असते आणि कालिंदी म्हणते, का तुला इतके दिवस नाही वाटलं का जे काही घडत होतं त्याबद्दल? आता तुला कळायला लागलं आहे का? आणि आता तू बोलणार आहेस का जाऊन त्या दुर्गाला? तर इकडे एजंटना आजी म्हणतात की अधिराम, मला काय वाटते माहिती आहे का, तू जाऊन ये बरं एकदा, म्हणजे तुला बरं वाटेल, कारण तुझ्या मनात उगीच शंका कुशंका राहायला लागलेत ना, तू जाऊन ये, असं आजींचं म्हणणं असतं. एजे मात्र आता लगेचच ईश्वरूला फोन करतात आणि ईश्वरूला सांगू लागतात की माझ्या ज्या ज्या आजच्या अपॉइंटमेंट आहेत ना त्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर. ईश्वरूला असं सांगितल्यानंतर इकडे ईश्वरू मात्र आता त्या अपॉइंटमेंट कॅन्सल करतो. आजींना कळतं की एजे आता निघालेला आहे, एजे लीलाकडेच निघालेला आहे. ही गोष्ट मात्र आजींच्या लक्षात चांगलीच राहिलेली असते. इकडे आता लीलाला खूप गोष्टींचा सामना करावा लागणार असतो, कारण कालिंदी भयानक चिडलेली असते. कालिंदीने आता अमानुष असा लीलाचा छळ करायला सुरुवात केलेली असते, लीलाला त्रास द्यायला सुरुवात केलेली असते. आणि तेवढ्यातच तिथे मध्ये येते रेवती. कालिंदी मात्र लीलाशी चुकीच्या पद्धतीनं वागत असते आणि लीलाला खूप त्रास देत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की ती लीलाचा हात पकडते आणि लीलाला म्हणते की चल चल, आत्ताच्या आत्ता चल, तुला एकच गोष्ट कळते, तुला त्याच भाषेत कळतं ना, चल मी तुला आता त्याच भाषेत सांगणार आहे. आणि इकडे रेवतीला मात्र काळजी वाटू लागत असते. तिनं आपल्या ताईला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण इकडे तिला काही सोडवता येत नाही, कारण कालिंदी मात्र ऐकण्याच्या पलीकडे गेलेली असते. आणि कालिंदी हे सगळं मुद्दामून करत असते, कारण तिची लीला ही सख्खी मुलगी नाही, म्हणून हे सगळं नाटक चाललेलं असतं, हा सगळा त्रास चालू असतो. इकडे तिने आता लीलाचा कान पकडलेला असतो आणि तिचा कान ओढत असते, खेचत असते, लीलाला त्रास देत असते. या सर्व गोष्टी घडत असतात, परंतु तिथे लीलाला इतका त्रास होत असतो आणि लीलाला मारहाणही केली जात असते. लीला मात्र बिचारी गपपणे निमूटपणे ते सहन करत असते, ढसाढसा रडत असते. म्हणजे लीलाने तिच्या चेहऱ्यामागे जरी आपल्याला वाटत असलं की ती हसत आहे, पण त्याच्या मागे एक त्रासलेला चेहरा असतो आणि कोणालाच त्याबद्दल काहीही माहिती नसतं. ती गोष्ट फक्त आजींनाच माहिती असते, कारण मागच्या वेळी जेव्हा आजी राहायला आलेल्या होत्या तेव्हा आजी त्या खोलीत गेलेल्या होत्या आणि त्यामुळं ती गोष्ट आजींना कळलेली होती. आता इकडे कालिंदी म्हणत असते की बस
तिथे लिही, कारण तू म्हण तिथे की मी माझ्या बहिणीचं वाटोळं केलेलं आहे. मी माझ्या आईला शब्द दिलेला होता, पण मी तो पाळलेला नाही. माझं श्रीमंताच्या घरात लग्न झालं आणि मी स्वार्थी अप्पलपोटी झालेली आहे. लिही हे सगळं, असं ती सांगत असते. आणि इकडे रेवती मात्र बाबांना आणण्यासाठी आता बाहेर पडलेली असते. रेवती म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही माझ्या ताईच्या बाबतीत मी असं घडू देणार नाही. मला पटकन बाबांना आणलं पाहिजे, असं म्हणत ती घराच्या बाहेर पडलेली असते. इकडे एजे आलेले असतात. एजे म्हणतात की घरात तर कोणीच नाही. मग लीला तर इथं आलेली आहे, तिने मला सांगितलं होतं तसं. मग हे काय झालेलं आहे, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. आणि इकडं रेवतीने बाबांना गाठलेलं असतं आणि ती तिच्या बाबांना सांगत असते. बिचारी कासावीस झालेली असते. लीलाचा त्रास तिला बघवत नसतो. तिला खूप वाईट वाटत असतं आणि मग तिने हे सगळं मनापासून करत असते. आणि इकडे रेवती येईपर्यंत लीलाची अवस्था वाईटच झालेली असते. त्याचबरोबर एजे तिथं पोहोचतात. एजेंच्या कानावरती आवाज पडलेला असतो, तो म्हणजे कालिंदीचा. ली, मी अप्पलपोटी आहे, मी स्वार्थी आहे, कारण मी हे करू शकले नाही. यश आणि रेवतीचं लग्न मी जमवू शकले नाही. मी श्रीमंताच्या घरात लग्न करून गेले, पण माझ्या बहिणीबद्दल मला काही वाटत नाही. हे सगळं लिही, असं ती बोलत असते. लीला मात्र रडत असते आणि तिच्या अंगावरती हात उगारत असते, म्हणजे ती कालिंदी. शेवटी कालिंदी सावत्राईच आहे. जरी लीलाची मावशी असली तरीही ती सावत्राईच आहे, कारण तिला जराही त्या गोष्टीची जाणीव नाही आहे की आपण आपल्या लेकीशी कशा पद्धतीनं वागतोय. हे फक्त स्वार्थापोटी चाललेलं असतं, कारण तिने तिच्या स्वार्थापोटीच लीलाचं लग्न एका वयस्कर माणसाशी लावून दिलेलं आहे. याआधीही त्या दुसऱ्या त्यांचा जो कर्जदार होता, ज्याच्याकडून ह्यांनी कर्ज घेतलेलं असतं, त्याच्याशी लावायला निघालेली होती आणि आत्ताही तेच करत आहे. इकडे लीला मात्र बिचारी घाबरलेली असते आणि तिला आता ते लिहायला आलेलं असतं. त्या कागदावरती तिनं लिहिलेलं असतं. एजे मात्र हे बाहेरून सगळं पाहत असतात. एजेंच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. एजेंना विश्वासच बसत नाही आहे की हे सगळं काय आहे. मी जे पाहतोय ते खरं आहे का, कारण लीलाच्या बाबतीत असं कधीच वाटलं नव्हतं मला. मी तर असं समजतो की लीला बालिश आहे, अगदी शांत आहे, मस्त मजेत राहणारी आहे. पण हे मी काय बघतोय, तिचा हा कसला छळ होतोय, तिच्यावर हा कसला अन्याय होतोय, हा प्रश्न एजेंना पडलेला असतो. आणि बरोबर एजेंना ते आठवत असतं, जेव्हा विक्रांत सुटून घरी आलेला असतो. विक्रांत सुटून आलेला असतो तेव्हाच्या गोष्टी एजेंना आठवत असतात. तेव्हाही लीलाने तेच केलेलं होतं. त्याच पद्धतीने लीलाने लिहिलेलं होतं त्या चीट. आणि आत्ताही एजेंना तेच दिसत आहे. त्या चीटवरती तिला कालिंदीने हे सगळं लिहिलवलेलं आहे आणि त्या भिंतीवर चिकटवायला लावलेले आहेत. इकडे एजे विचार करत असतात, हे सगळं काय आहे, कारण काहीही झालं तरीही हे सगळं अशा पद्धतीनं नाही झालं पाहिजे, असं एजेंना वाटत असतं. असं कोण स्वतःच्या चुका ते वॉलवर लावतं का, वॉलपेपरसारख्या. लीला मात्र ते सगळं पाहत असते. तेवढ्यातच रेवू आणि बाबा घरी आलेले असतात आणि ते म्हणतात की एजे, तुम्ही कधी आलात? अगं कालिंदी, काय करतेस? एजे आलेत. कालिंदी धावतच बाहेर येते आणि लीला आतमध्ये रडत असते. आणि मग कालिंदी म्हणते की मला सांगायचं नाही का एजे येणार होते ते. तेव्हा एजेंना पाहून लीला म्हणते की नाही, मी अशा अवस्थेत बाहेर नाही जाऊ शकत. एजेंना हे सगळं कळायला नको आहे, असं लीलाला वाटत असतं. म्हणजे लीलाला हे गुपित ठेवायचं असतं, एजेंना कळू द्यायचं नसतं. कालिंदी मात्र तोऱ्यातच बाहेर आलेली असते आणि एजे म्हणत असतात की काय आहे हे सगळं. लीला म्हणते की थांबा, मी कॉफी करते. आणि एजेंना म्हणते की अहो, तुम्हाला माझ्याशिवाय करमत नव्हतं ना, म्हणूनच तुम्ही परत आलेलात ना. पण एजेंना प्रश्न पडलेला असतो की ही लीला खरी आहे का, आत मी जे पाहिलं ते खरं आहे. कारण लीला आतमध्ये रडत होती. ती तिच्या आईला म्हणत होती की नको नको मावशी आई, नको. आणि ती मावशी आई जी आहे, म्हणजे आई नावाला कलंक असणारी बाई, ही मात्र लीलावरती अन्याय करत होती. आणि आता लीला हसत हसत हे सगळं माझ्याशी बोलते. यातलं खरं काय आहे, हा प्रश्न इकडे एजेंना पडलेला असतो. तेव्हा मात्र आता लीलाने कॉफी बनवून आणलेली असते. ती एजेंना त्याचबरोबर बाबांना कॉफी देते आणि सांगू लागते की हे घ्या. आणि त्याचबरोबर त्यांना ती कॉफी देत असते आणि म्हणू लागते की ही कॉफी. आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून एजेंना मात्र लक्षात येतं की हे सगळं खोटं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता किशोर आलेला असतो. दुर्गा मात्र जाम खुश असते. किशोर विचारतो काय झालं. तेव्हा दुर्गा सांगत असते की फायनली ती लीला आणि तिची बहीण ती भिकारडी रेवती, या दोघींना चांगलं सुनावून आलेले.
पुन्हा कधी विचार पण करणार नाही आहेत माझ्या यशबरोबर लग्न करण्याचा. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर इकडे एजे आता बाहेर आलेले असतात. लीलाला घेऊन ते निघत असतात, परंतु त्यांच्या डोक्यातले विचार काही जात नसतात. त्यांना तोच प्रसंग आठवत असतो, त्यांनाही त्रास होत असतो आणि मग ते म्हणतात की मिसेस मोहिते, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. कालिंदी म्हणते, हां बोला ना एजे. त्याचबरोबर एजे म्हणतात की आता तुम्ही रेवतीच्या आणि यशच्या लग्नाची काळजी करू नका. ती जबाबदारी लीला व्यवस्थितपणे सांभाळेल, कारण तिच्या पाठीशी मी आहे. आणि आता लीलाने घरी येऊन दुर्गाला चांगलंच ठणकावून सांगितलेलं आहे की हे लग्न होणारच आहे. थँक्यू.